नमस्कार. आजच्या या विशेष स्पष्टीकरणात एमएच-सेट आणि नेट परीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा आणि खात्रीशीर मार्क्स मिळवून देणारा विभाग म्हणजेच युनिट 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी किंवा थोडक्यात सांगायचं तर आयसीटी हे आपण अगदी सोप्या साध्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न. आयसीटीचे एवढे सगळे अवघड ॲब्रिव्हिएशन्स आणि फुल फॉर्म्स लक्षात ठेवणं खरोखरच कठीण जातं का? सारखं तेच पाठांतर करून कंटाळा आलाय ना? पण खरं सांगू, जर यामागच्या बेसिक संकल्पना एकदम स्पष्ट असतील तर परीक्षेतील हे प्रश्न अत्यंत थेट आणि सोपे असतात. आज आपण नक्की तेच लॉजिक शिकणार आहोत. रट्टा मारायची काहीच गरज पडणार नाही. या अथांग माहितीच्या समुद्राची विभागणी आज आपण काही सोप्या गटामध्ये करणार आहोत. सर्वात आधी आयसीटी बेसिक्सची ओळख, मग हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, त्यानंतर इंटरनेट आणि नेटवर्किंग, पुढे कम्युनिकेशन आणि एज्युकेशन टूल्स, मग आयसीटी शब्दांची एकमेकांशी तुलना आणि शेवटी एक क्विक एक्झाम रिव्हिजन. चला तर मग विभाग 1 पासून सुरुवात करूया. इंट्रोडक्शन टू आयसीटी बेसिक्स. सर्वात आधी बेसिक्स बघूया. आयसीटीचे फुल फॉर्म काय आहे? इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. यातले 3 शब्द आहे ना, खूपच महत्त्वाचे आहेत. इन्फॉर्मेशन म्हणजे काय? तर आपला डेटा किंवा माहिती. कम्युनिकेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून या माहितीची देवाणघेवाण करणं. आणि टेक्नॉलॉजी म्हणजे या सगळ्या प्रक्रियेसाठी वापरले जाणारे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हे तिन्ही घटक एकत्र येतात तेव्हाच आपली आजची शिक्षण व्यवस्था इतकी प्रगत आणि स्मार्ट बनते. एकदम सोपे आहे ना? आता इथे अनेकांचा एक मोठा गैरसमज असतो बरं का. बऱ्याच जणांना वाटतं की आयसीटी म्हणजे फक्त आणि फक्त कम्प्युटर. पण तसं अजिबात नाहीये. आयसीटी ही एक खूप मोठी अम्ब्रेला टर्म आहे. म्हणजे एका छत्रीखाली अनेक गोष्टी येतात. यामध्ये इंटरनेट, आपण वापरतो ते वायरलेस नेटवर्क्स आणि अगदी ऑनलाईन क्लाससाठी वापरले जाणारे आपले रोजचे मोबाईल फोन्स, या सगळ्याचाच समावेश यात होतो. आता वळूया विभाग 2 कडे. हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर टर्म्स. इथे आपण काही बेसिक हार्डवेअर टर्म्स बघूया. सगळ्यात आधी सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सोप्या भाषेत सांगायचं तर हा कॉम्प्युटरचा मेंदूच आहे जो सगळा डेटा प्रोसेस करतो. मग आहे एचडीडी म्हणजे हार्ड डिस्क ड्राईव्ह. इथे आपल्या सगळ्या फाईल्स कायमस्वरूपी सेव्ह राहतात. आणि यूएसबी म्हणजे युनिव्हर्सल सिरियल बस, ज्या केबलने आपण वेगवेगळे डिव्हायसेस जोडतो ना, तेच. आता विचार करा, सीपीयू हा आपण हाताने स्पर्श करू शकतो असा एक भौतिक भाग आहे, बरोबर? म्हणजेच ते हार्डवेअर आहे. आता जे शब्द आपण बघणार आहोत ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत म्हणजे खरंच खूप महत्त्वाचे आहेत. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. ही शॉर्ट टर्म मेमरी असते आणि ती व्होलाटाईल असते. व्होलाटाईल म्हणजे काय? तर लाईट गेली की यातला सगळा डेटा उडून जातो. याउलट रॉम म्हणजे रीड ओन्ली मेमरी. ही नॉन व्होलाटाईल किंवा कायमस्वरूपी असते. परीक्षेत मॅचिंग टाईप प्रश्नांमध्ये हे व्होलाटाईल आणि नॉन व्होलाटाईल शब्द हमखास विचारले जातात बरं का. हे नीट लक्षातच ठेवा. हार्डवेअर नंतर आता आपण सॉफ्टवेअर बघूया. हे तिन्ही शब्द ना एका साखळीसारखे जोडलेले आहेत. कसं ते सांगतो. जेव्हा आपला कम्प्युटर चालू होतो तेव्हा सगळ्यात आधी बायोस म्हणजे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम ही झोपलेल्या हार्डवेअरला जागा करण्याचं काम करते. त्यानंतर आपली ओएस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम, जसं की विंडोज किंवा मोबाईलमधलं अँड्रॉइड, हे सिस्टीमचा ताबा घेतं. आणि शेवटी जीयूआय म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस. यामुळेच आपल्याला स्क्रीनवर छान सोपे आयकॉन्स दिसतात आणि किचकट कोड टाईप करायची कटकट वाजते. पुढे जाऊया विभाग 3 कडे. इंटरनेट अँड नेटवर्किंग बेसिक्स. हे नेटवर्कचे प्रकार लक्षात ठेवणं खरोखरच खूप सोपं आहे. एक साधी ट्रिक सांगतो. लॅन लोकल एरिया नेटवर्क म्हणजे आपलं घर, ऑफिस किंवा एखादी इमारत, म्हणजे अगदी स्थानिक भाग. मॅन मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क हे थोडं मोठं असतं, म्हणजे एका शहरापुरतं मर्यादित. आणि वॅन वाईड एरिया नेटवर्क म्हणजे संपूर्ण जगभरात पसरलेलं महाजाळ. आता आकारमानानुसार जर परीक्षेत प्रश्न आला तर या सोप्या लॉजिकने तो अगदी काही सेकंदात सोडवता येईल, हो ना? आता इंटरनेट वापरताना ना सिस्टीमला काही नियम पाळावे लागतात. HTTP म्हणजे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे ब्राउझर आणि वेबसाईटमधील संवादाचे नियम ठरवतो. IP म्हणजे इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक डिव्हाइसचा एक विशिष्ट नंबरचा पत्ता. आणि URL म्हणजे तो वेब ॲड्रेस जो आपण ब्राउझरमध्ये टाईप करतो, जसं की www.google.com. यामुळेच तर आपल्या मोबाईलला हवी ती वेबसाईट अगदी अचूक शोधता येते. चला आता पाहूया विभाग 4 कम्युनिकेशन अँड एज्युकेशन टूल्स. अभ्यासाच्या नोट्स डाउनलोड करताना आपण नेहमी PDF हा शब्द ऐकतो, बरोबर? त्याचा फुल फॉर्म आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. यामुळे काय होतं तर डॉक्युमेंटची रचना, फॉन्ट्स, डिझाईन जशीच्या तशी राहते. त्यानंतर HTML
हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज ही वेब पेजेस बनवण्यासाठी वापरली जाणारी एक बेसिक कोडिंग भाषा आहे. आणि WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब, जे संपूर्ण इंटरनेटवरील माहितीचं एक अवाढव्य जाळं आहे. लक्ष द्या, हे पुढील शब्द परीक्षेसाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. स्वयंचा फुल फॉर्म अनेकदा विचारला जातो. स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. हा आपल्या भारताचा स्वतःचा मूक प्लॅटफॉर्म आहे. मूक म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. याचा मुख्य उद्देश काय आहे तर सर्वांना अगदी समान आणि दर्जेदार शिक्षण मोफत देणे. आणि NDL म्हणजे नॅशनल डिजिटल लायब्ररी, जिथे विद्यार्थ्यांना अभ्यासाचं सर्व डिजिटल साहित्य एकाच ठिकाणी सहज मिळतं. 21व्या शतकातील ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या या माहितीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होती की भारत सरकारच्या या डिजिटल एज्युकेशनच्या महाधोरणात स्वयं आणि मोक्स हे अगदी केंद्रस्थानी आहेत. ही सर्व नावे आणि त्यांचे गट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ते पक्के लक्षात ठेवा. आता वळूया विभाग 5 कडे. ICT टर्मिनॉलॉजी कम्पॅरिझन्स म्हणजेच शब्दांची तुलना. परीक्षेत कन्फ्यूज करण्यासाठी सारखे वाटणारे शब्द एकत्र विचारले जातात. म्हणूनच पुन्हा एकदा रॅम आणि रॉम मधील हा अत्यंत महत्त्वाचा फरक आपण नीट समजून घेऊया. रोजच्या आयुष्यातील एक साधं उदाहरण देतो. जेव्हा फोनची बॅटरी संपून तो अचानक बंद पडतो, तेव्हा जे काम मध्येच थांबतं आणि जो डेटा उडून जातो ती असते रॅम. पण चार्जिंग लावल्यावर फोनला परत स्टार्ट करण्यासाठीच्या कायमस्वरूपी सूचना लागतात ना, ते काम रॉम करत असते. आता विसरणार नाही ना? आता ईमेल संदर्भात POP5 आणि IMAP मधील फरक पाहूया. POP3 मध्ये काय होतं? ईमेल्स फक्त एकाच डिव्हाइसवर डाउनलोड होतात आणि मेन सर्व्हरवरून डिलीट होतात. पण आजकाल आपण काय करतो? ईमेल्स मोबाईलवरही बघतो आणि लॅपटॉपवर पण बघतो, बरोबर? अशावेळी IMAP टेक्नॉलॉजी काम करते, कारण ती आपले ईमेल्स सर्व्हरवर सुरक्षित ठेवते आणि सर्व डिव्हाइसेसवर व्यवस्थित सिंक करते. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधला बेसिक्स आपण पाहिलाच आहे. हार्डवेअर म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकतो अशा भौतिक वस्तू, जसे की कीबोर्ड किंवा माऊस. आणि सॉफ्टवेअर म्हणजे अदृश्य अशा डिजिटल सूचना आणि प्रोग्राम्स, जसे की MS वर्ड. आता मला सांगा, इंटरनेट वापरण्यासाठी आपण जो वेब ब्राउझर वापरतो तो काय आहे? साहजिकच तो एक अदृश्य प्रोग्राम आहे, म्हणजेच ते सॉफ्टवेअर आहे. हा साधा फरक डोक्यात फिट बसला की असे प्रश्न कधीच चुकणार नाहीत. आणि आता शेवटचा कप्पा, विभाग 6, क्विक एक्झाम रिव्हिजन समरी. हे टॉप एन शब्द तर कोणत्याही परिस्थितीत अगदी तोंडपाठ असलेच पाहिजेत. CPU, रॅम, रॉम, ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे OS, LAN, WAN, HTTP, URL आणि शिक्षणातील सर्वात महत्त्वाचे 2 शब्द स्वयं आणि मूक. जर या संपूर्ण स्पष्टीकरणातून फक्त आणि फक्त 10 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर त्या नक्कीच याच आहेत. एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. ICT म्हणजे निव्वळ पाठांतर नाही, तर शुद्ध आकलन आहे. होय, एकदा का या शब्दांमागचं लॉजिक आणि त्यांचा रोजच्या आयुष्यातील उपयोग नीट समजून घेतला की परीक्षेच्या वेळी हे शब्द अगदी आपोआप आठवतात. उगाच कोणतीही घोकंपट्टी करण्याची अजिबात गरज भासत नाही. युनिट 8 हा खरोखरच अत्यंत स्कोरिंग आणि खात्रीशीर मार्क्स मिळवून देणारा विभाग आहे. आजच्या या स्पष्टीकरणातील शब्दांची दररोज उजळणी केलीत ना, तर यश 100% नक्की मिळेल. आता तंत्रज्ञान तर वेगाने बदलत आहे. मग याच डिजिटल युगात इंटरनेट आणि रिसोर्सेस आपल्या शिक्षणाची दिशा आणखी कशी बदलू शकतात यावर नक्की विचार करा, कारण पुढच्या भागात आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत रहा.